सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या स्वभावामध्ये आणि वागण्यामध्ये बदल होतील, त्यामुळे जवळच्या लोकांना आश्चर्य वाटेल. तुमचे वैयक्तिक हितसंबंध बाजूला ठेवून तुम्ही इतरांना मदत कराल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही स्वतःहून सहभागी व्हाल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. कार्यक्षेत्रामध्ये तुमचे लोकांशी संपर्क वाढीस लागतील. इतर सहकाऱ्यांच्या तुलनेमध्ये तुम्ही मागे राहाल. खर्च वाढल्यानं तुम्हाला आर्थिक लाभ कमी होतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढचे रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या शारीरिक वेदना कायम राहतील. आरोग्याबाबत निष्काळजी तुम्ही होऊ नका. कोणत्याही प्रकारची शारीरिक आणि आर्थिक जोखीम घेण्यास प्रकर्षाने टाळा. कामाच्या ठिकाणी तुमची परिस्थिती ही सामान्य असेल. पैशांची आवक कायम राहील. एखाद्याला दिलेलं वचन न पाळल्यामुळे मनावरील ओझं वाढेल. राजकीय लोकांना भेटण्याची तुम्हाला संधी मिळेल. कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्नदान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबातील वादामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. कुटुंबातील सदस्य काहीतरी तुमच्याकडे मागतील. तुमची कार्यशैली आज मंदावेल. तुम्ही तुमच्या मुद्द्यांवरती ठाम राहा. सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुमची प्रतिमा ही प्रामाणिक राहील. कामाच्या ठिकाणी कमी वेळेमध्ये अधिक काम करण्याचा तुम्हाला फायदा होईल. पैसे किंवा पाठिंबा न मिळाल्यानं काम रखडेल. जुन्या काही कामांमुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. बौद्धिक कार्यामध्ये गुंतलेल्या लोकांना कामामध्ये यश मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळी चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल असेल. व्यवसायामध्ये नवीन रणनीती तुम्ही बनवाल. कोणाच्या तरी विरोधाचा सामना तुम्हाला करावा लागेल. तुम्ही तरुणांची बाजू पटवून देण्यामध्ये यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित मालमत्ता विकण्याचा तुम्ही विचार कराल. कामाच्या ठिकाणी मौल्यवान वस्तू चोरीला जातील, त्यामुळे नुकसान होईल. कोणावरही आज विश्वास ठेवू नका. तुमच्या पोटाचं आरोग्य आज बिघडेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला फलदायी ठरणार आहे. योजनांवरती प्रतिकूल परिणाम तुम्हाला मिळतील. बौद्धिक कामातील लोकांना आज नवीन संधी मिळतील. अति आत्मविश्वास तुम्ही टाळा, अन्यथा अपमान होऊ शकतो. काम केल्यानं तुम्हाला आज पैसे मिळतील. सरकारी क्षेत्रामध्ये असणाऱ्यांना आज फायदा होईल. चुकीच्या वागणुकीमुळे तुम्ही तुमची प्रतिष्ठा गमावाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी गुंतागुंतीचा असेल. मनामध्ये निराशाजनक विचार येतील. आर्थिक किंवा इतर कोणत्याही बाबतीमध्ये दिलेलं वचन पूर्ण न झाल्यानं तुमच्या मनामध्ये खेद राहील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. पैसे मिळवण्यासाठी नवीन युक्त्या तुम्ही अवलंबाल. इतर आकर्षणांपासून तुम्ही दूर राहा. कर्जाचे व्यवहार टाळा. कौटुंबिक वातावरणामध्ये गैरसमज निर्माण होतील. आईच्या बोलण्याकडे आज दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आर्थिक धनलाभ होऊ शकतो. जुनं काही काम बिघडल्यानं मात्र तुम्ही निराश व्हाल. परंतु नवीन डील मिळाल्यानं तुम्हाला थोडा दिलासा मिळेल. नम्र राहिल्यानं अनेक गोष्टी तुमच्या मार्गी लागतील.
नातेवाईकांमुळे कुटुंबामध्ये वाद होतील. आपापसामध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सावध राहावं लागणार आहे. व्यावसायिकांना आज नफा मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. भविष्यामध्ये कामाच्या ठिकाणी गुंतवणूक तुमची दुप्पट होऊ शकते. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद तुमचे होतील. आज तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा. परिस्थिती लवकरच तुमच्या बाजूने असेल. आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला आज सतावतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरे रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा संमिश्र असेल. दिवसाच्या सुरुवातीला नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी फायदेशीर सौदे होतील. रखडलेले आर्थिक प्रश्न आज मार्गी लागतील. तातडीनं कामं पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. घरगुती सुखसोयी ठीक राहतील परंतु वाढणार नाहीत. घरामध्ये आज तुमच्या शांतता राहील. तब्येतीमध्ये काही प्रमाणामध्ये सुधारणा होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला घर आणि कामाच्या ठिकाणी परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. दिवसाच्या सुरुवातीला आरोग्यामध्ये थोडी कमजोरी जाणवेल. दैनंदिन कामांमध्ये विलंब होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी शब्द जरा जपून वापरा, अन्यथा कामामध्ये अडथळे येतील. पैशांचा ओघ हा खर्चाच्या तुलनेमध्ये कमी असेल. व्यवसायातून मिळणारा पैसा इतर कामांवरती खर्च होईल. कुटुंबामध्ये वाद होतील. आजार तुम्हाला त्रास देतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यक्तिमत्वाचा खास विकास होईल. समाजातील मोठ्यांकडून काही नवीन तुम्हाला शिकायला मिळेल. सर्वांशी ताळमेळ तुम्हाला राखता येणार नाही. अध्यात्मामध्ये आणि शिक्षणामध्ये अडचणी येतील. मोठ्या योजनेच्या तुलनेत गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. आज तुम्ही मोठ्यांचा सल्ला घ्या. कामामध्ये गुंतवणूक करणं तुम्हाला फायदेशीर ठरेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी यशस्वी असेल. अतिविचार केल्याने तुम्हाला लाभदायक संधी हुकू शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन योजनेवरती काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. भविष्यामध्ये तुमची प्रगती होईल आणि इतरांवरती रागराग करणं टाळा. शांततेनं परिस्थिती हाताळा. नोकरदारांना महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळाल्यानं आनंद होईल. घरगुती वातावरण शांत राहील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचे 108 वेळा नामस्मरण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.